आता शेवटचा परफॉर्मन्स बाकी आहे आजच्या भागातला आणि तो परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येते लास्ट बट नॉट द लीस्ट अप्सरा गिरिजोक. आठवणींची फोडणी हळदीसाठी आसू सलेले हळवे मनान कांती भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी आसू सलेले हळवे मनान कांती आयुष्य मला तरी हा परफॉर्मन्स खूप आवडलेला आहे. पण सर या निमित्ताने मला एक कोइन्सिडन्स जो आता माझ्या लक्षात आलाय तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आपण ह्या एपिसोडची सुरुवात लिंबू बसून केली आणि शेवट कांदे पोहे नाही का सर? त्यांचं काहीतरी एक नातं असतं ना. तुम्हाला भूक लागलाय का पुष्कर? ऍक्च्युली तुला हा परफॉर्मन्स सादर करत असताना कसं वाटत होतं? खूप वेगवेगळ्या भावना होत्या. एक तर या परफॉर्मन्सच्या मागचा थॉट, एक अशी मुलगी जिला प्रेमात पडायची इच्छा आहे, लग्न करायची इच्छा आहे, पण लग्न जमत नाही आहे. तो जो काळ असतो, ते जे फ्रस्ट्रेशन असतं किंवा देवावरचा विश्वास उडालेला असतो, सगळ्यांसाठी एक जोडीदार असतो, ही भावना नष्ट झालेली असते. त्या ट्रान्झिशनल फेजमधला हा डान्स होता. आणि अशी एखादी फेज फक्त प्रियकराच्या बाबतीत नाही तर अनेक गोष्टींच्या बाबतीत सगळ्यांच्याच आयुष्यात येते. काहीतरी घडत नाही, करिअर होत नाही, घर होत नाही, काहीतरी. आणि खूप रिसेंटली माझ्याही आयुष्यात असा एक काळ येऊन गेला. त्या सगळ्या आठवणी येत होत्या आणि फॉर्च्युनेटली सगळं चांगलं झालं आहे. तिथून पुढे चांगलं घडत गेलं आहे. तर मी तिथून बाहेर आले. पण वन ट्रिब्यूट टू द बॅड डेज दॅट आय स्पेंट अँड द स्ट्रेंथ दे गेव मी. माझी मुलगी तुझ्यासारखी आवडेल ग मला. किती गोड परफॉर्मन्स होता आणि तुझी जी तळमळ होती ती खरंच आमच्यापर्यंत इतकी म्हणजे जीवालाच
इट टचेस टू द हार्ट. म्हणजे अगदी कुठून बोलू आणि कुठे मला काही कळत नाहीये गिरिजा, आणि मला ते सगळं दिसलं. पण आता खूप छान वाटतंय. छान छान फोटो फेसबुकवर पाहिले आहेत, त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. आणि परफॉर्मन्स खूपच सुंदर होता गिरिजा. लव्ह यू डार्लिंग. लव्ह यू टू. कंटेम्पररीमध्ये इतका सुंदर अभिनय आणि डान्स ह्याचा इतका सुंदर मेळ घातलेला होतास, आणि कुठेही डान्स सुटला नाही, कुठेही लायनिंग गेलं नाही, कुठे टोच फ्लेक्स झाला नाही. इतक्या छोट्या छोट्या जागा होत्या. आणि कंटेम्पररीमध्ये हेही कठीण आहे असं मला वाटतं की छोट्या छोट्या हाताच्या मुवमेंट पण तू ज्या खेचल्या होत्या सुरुवातीच्या, खूप सुंदर. थँक्यू. ब्युटिफुल ब्युटिफुल परफॉर्मन्स. तू जे आता करत होती परफॉर्म, आणि ते जे क्षण जात होते ते क्षण आम्ही अनुभवत होतो. प्रत्येक क्षण इतका म्हणून बैचेन करणारा होता ॲक्च्युली. आणि त्या मुवमेंट्स, ती कोरिओग्राफी वॉज रिअली टू 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 गुड. आणि नुसतं कोरिओग्राफी नाही, ते तू छान प्रेझेंट केलंस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोरिओग्राफी तर करतात कोरिओग्राफर्स, पण ते प्रेझेंट करणं त्याहूनही कठीण असतं, आणि ते तू केलंस. सो ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. महागुरु त्यांचं काय मत आहे? गिरिजा, डोळ्यात पाणी आणलंत. थँक्यू. खूप सुरेख असा तुमचा हा परफॉर्मन्स झाला. हृदयस्पर्शी ज्याला आपण म्हणू शकतो. इट वॉज व्हेरी टचिंग. आणि त्याचबरोबर तुमचं लाईनिंग अतिशय सुंदर होतं. द वे यू बिगॅन, तुमचं ऑन सेटिंग वॉज माइंड ब्लोईंग ज्याला म्हणतो आपण. आम्ही जेव्हा कंटेम्पररी करतो तेव्हा असं सांग, टोस पॉइंटेड, टोस पॉइंटेड, टोस पॉइंटेड. अरे हो बाबा, देतो, थांबा जरा, असं करत करत. पण तरी सुद्धा मग कुठेतरी ते करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग ते डिफिकल्ट होतं कारण सवय नसते. पण ते सुद्धा तुमचे खूप छान होते. हां, एक फक्त फॅन जरा थोडासा असा वाटला मला. फक्त तो जर करेक्ट असताना फॅन, तर मी तुमचा अधिक मोठा फॅन झालो असतो. परवाइले अजूनही भरपूर स्कोप आहे तुम्हाला, मला तुमचा फॅन करून घेण्याचा. थँक्यू व्हेरी मच गिरिजा. थँक्यू. आणि तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल यू डिझर्व अ स्टँडिंग ओवेशन. पण आता वेळ आलेली आहे तुझ्यासाठी आणि आरतीसाठी मेंटॉर कोण आहे ते शोधण्याची. सो मी आरती सोळंकी हिला सुद्धा इथे रंगमंचावर येण्याची विनंती करतो. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात आधी परफॉर्मन्स आरतीचा झाला होता, त्यामुळे मी आरतीला अशी विनंती करतो की तिने पहिली चिठ्ठी काढावी. उघडू नकोस गिरिजा. चिठ्ठी तिने काढली असली तरी नाव पहिल्यांदा वाचण्याचा मान तुला देतोय. मयूर. त्यामुळे मी चिठ्ठीतलं नाव वाचू शकतो. दीपाली विचारे. आरती आणि दीपाली, गिरिजा आणि मयूर, पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा आजचा भाग खूपच रंगतदार ठरला, कारण 2 अप्सरांना महागुरूंकडनं मानाचे 100 रुपये मिळाले आणि 2 अप्सरांना स्टँडिंग ओवेशन मिळाली. त्यामुळे पुढची स्पर्धा आणखीन रंगतदार होणार आहे याबद्दल बिलकुल शंका नाहीये. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात रात्र 9:30 वाजता आणि पाहूया व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली फक्त झी मराठीवर.